विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज गणिताचे जे काही दुसरे प्रकरण आहे संख्याज्ञान, तर या संख्याज्ञान प्रकरणातील उदाहरण संग्रह 2 याच्यात काही उदाहरणं दिलेले आहेत, तर त्याचाच अभ्यास आपल्याला आज करायचा आहे। त्यातील पहिला प्रश्न बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा। अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। तर याच्यामध्ये हे जे काही 1 2 3 4 जे काही अंक दिलेले, तर या अंकांचा वापर करून आपल्याला काही संख्या तयार करायच्या आहे। तर या ठिकाणी मी खाली तक्ता तयार केलेला आहे बघा। तर त्याच्यामध्ये काही 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी संख्या लिहिलेली आहे। तर या ठिकाणी संख्या तयार करत असताना या ठिकाणी मी 5-5 संख्या तयार केलेल्या आहेत। तुम्हाला या ठिकाणी म्हटले आहे 10 संख्या तयार करा, परंतु मी तुम्हाला 5 संख्या तयार केलेल्या आहे। घरी तुम्ही अजून परत 5-5 संख्या तयार करायच्या आहे। तर अगोदर आपण 2 अंकी संख्या तयार करू। तर 2 अंकी संख्या तयार करताना बघा, हे जे काही अंक आहे, तर या अंकांचा वापर करून या ठिकाणी आपल्याला संख्या तयार करायची आहे। तर त्याच्यामध्ये बघा, मी अगोदर 2 घेतला, नंतर 5 घेतल्यानंतर हे जे काही 2 अंक घेतले, 2 आणि 5 या ठिकाणी बघा मी लिहिला 2 आणि 5 लिहिलेला आहे। तर इथं 2 आणि 5 लिहिल्यानंतर या ठिकाणी जी संख्या हे 2 अंकांचा हे 2 अंक घेतल्यानंतर इथं काय तयार झाली, ही संख्या तयार झाली। तरी किती अंकी संख्या तयार झाली, 2 अंकी, 1 आणि 2 अंक घेतले म्हणून 2 अंकी संख्या तयार झाली। आणि 2 अंकीची काही संख्या तयार झालेली, दोघं मिळून दोघा अंकांचं वाचन करताना आपल्याला या ठिकाणी 25 करावं लागेल। तर या ठिकाणी 2 आणि 5 याच्यामुळे आपल्याला 2 अंकी संख्या कोणती मिळाली, 25 मिळाली। तर 25 ही संख्या तयार झालेली आहे। त्याच पद्धतीने अजून मी दुसरी संख्या तयार केलेली बघा। तर आता नंतर काय घेतलाय, 4 घेतला, नंतर 0 हे 2 अंक घेतले। तर 4 आणि 0 या 2 अंक मिळून कोणती संख्या तयार झालेली, या ठिकाणी कोणती संख्या तयार झाली, 40 तयार झाली। त्याच पद्धतीने दुसरी बघा, नंतर 8 घेतला, नंतर 1 घेतला। तर 8 आणि 1 हे 2 अंक घेतल्यामुळे या ठिकाणी जी संख्या तयार झालेली, तर ती सुद्धा किती अंक घेतले, मी 2 अंक घेतले, 8 आणि 1। तर या 2 अंकांमुळे 2 अंकी संख्या तयार झाली 81। त्याच पद्धतीने या ठिकाणी मग आता परत 3 घेतला आणि 9 घेतले, तर याच्यापासून आपल्याला 39 ही संख्या तयार झाली। त्याच्यानंतर 1 आणि 6 हे 2 अंक घेतले, तर दोघं मिळून किती, 16 ही संख्या किती अंकी आहे, 2 अंकी। तर अशा पद्धतीने वरील हे जे काही अंक आहे, तर या अंकांचा वापर करून आपण या ठिकाणी 2-2 अंक घेतले आणि या 2 अंकांपासून 2 अंकी संख्या आपण तयार केलेल्या, किती तयार केली आहे, 5 तयार केलेले। आणि मग 2-2 अंक असल्यामुळे ही किती अंकी संख्या तयार झालेली आहे, 2 अंकी संख्या तयार झाली। त्याच पद्धतीने आपल्याला परत खाली आपल्याला किती अंकी संख्या तयार करायला सांगितली त्यांनी, 3 अंकी। मग 3 अंकी संख्या तयार करताना वरचे जे काही अंक आहे, तर हे किती, अगोदर आपण 2 अंकी संख्या तयार करताना 2 अंक घेतले। आता 3 अंकी संख्या तयार करताना आपल्याला किती अंक घ्यावे लागतील, कोणतीही घ्या तुम्ही, तर ते किती घ्यावे लागतील, 3 घ्यावे लागतील। तर 3 अंकी संख्या तयार करताना बघा त्यांनी कोणते अंक घेत, अगोदर 6 घेतलाय, त्याच्यानंतर 0 घेतला, नंतर 3 घेतला। तर 6, 0 आणि 3 हे तिघही अंक घेतल्यानंतर जी या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे 603। तर ही संख्या तयार झाली 603। आणि या ठिकाणी मग ती किती अंक आहे, मग 1 2 3। तर 3 अंक असल्यामुळे तिला म्हणायची 3 अंकी संख्या। त्याच पद्धतीने आता बघा, या ठिकाणी मी 2 घेतला, त्याच्यानंतर 3 घेतला आणि 4। तर 2 3 4, तर याच्या हे जे काही 3 अंक आहे, ते तिघ अंक एकत्र आल्यानंतर 234 ही 3 अंकी संख्या तयार झाली। त्याच पद्धतीने पुढचं बघा, काय घेतलाय, 9 घेतला, नंतर 4 घेतला, नंतर 2 घेतला आणि हे 3 अंक घेतले। तर या 3 अंकांपासून मग 9 4 2
तर 942 ही संख्या तयार झालेली. तर ती किती अंकी संख्या आहे? मग किती अंक घेतले आपण? 3 अंक घेतले. याच्यातले 3 अंक घेतल्यामुळे मग कोणती संख्या? 3 अंकी संख्या तयार झाली. अशाच पद्धतीने आपण पुढच्या जे काही संख्या आहे मग त्याच पद्धतीने 7, 1, 0 हे अंक घेतले, त्यांच्यापासून 710 ही संख्या तयार झाली. 5, 8, 3 त्यांच्यापासून 583 ही 3 अंकी संख्या तयार झाली. अशा पद्धतीने वरील अंकांमधून आपण जे काही 3 अंक घेऊन कोणतेही घ्या तुम्ही, कुठलेही घेतल्यानंतर मग 3 अंक घेतल्यानंतर 3 अंकी संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे. पुढची बघायची आपल्याला 4 अंकी संख्या. मग आता 4 अंकी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला वरील किती अंक घ्यावे लागतील? मग कोणतेही 4 अंक घ्यावा लागतील. 4 अंक घेतले तरच मग आपल्याला 4 अंकी संख्या या ठिकाणी मिळेल. मग याच्यात बघा पहिली संख्या तयार करताना मी अगोदर काय घेतला आहे? 5 घेतला आहे, नंतर 1 घेतला आहे, नंतर 3, त्याच्यानंतर 6. तर या 4 बघा हे जे काही 4 अंक आहे तर हे 4 अंक घेतलेले. अगोदर 5 घेतला, नंतर 1 घेतला, नंतर 3 आणि 6. तर हे जे काही 4 अंक घेतल्यानंतर मग या ठिकाणी जी काही संख्या तयार झालेली 1, 2, 3, 4 अंक घेतल्यामुळे 4 अंकी संख्या तयार झालेली आणि मग ती या ठिकाणी 5136 ही संख्या या ठिकाणी तयार झालेली. म्हणजे ही जी काही संख्या आहे तर ती संख्या आपल्याला मिळते. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा. 8 घेतला, त्याच्यानंतर 0 2 वेळा घेतलेला आहे आणि 2 घेतला. तर हे जे काही अंक आहे तर हे अंक घेतल्यानंतर या ठिकाणी 8 घेतला, 0 2 वेळा घेतलेले आणि 2 घेतलेला आहे. तर याच्यापासून सुद्धा हे जे काही 4 अंक घेतलेले तर या 4 अंकांपासून आपल्याला 4 अंकी संख्या तयार झाली, ती म्हणजे 8002 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. पुढची बघा. अगोदर काय घेतलाय आपण? 4 घेतला, नंतर मग 4 नंतर काय घेतलाय? 4 घेतला, त्याच्यानंतर 6 घेतलाय, नंतर 5, नंतर 2, 4, नंतर 6, 5 आणि 2 हे 4 अंक घेतले वरून आणि घेतल्यानंतर या ठिकाणी 4 अंकी संख्या तयार झालेली, ती म्हणजे 4652 ही संख्या तयार झाली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कुठलेही वरील 4 अंक घेतल्यानंतर 4 अंकी संख्या ही आपल्याला मिळत असते. तर त्याच्या पुढची संख्या बघा. 3 घेतला, 8 घेतला, 2 आणि 5 त्याच्यापासून त्या 4 अंकांपासून आपण 3825 ही संख्या तयार केली. त्याच्यानंतर हा 2 घेतला, नंतर 0 घेतला, नंतर 6 घेतला, नंतर परत 0 घेतला. तर त्याच्यापासून हे 4 अंक घेतले आणि या 4 अंकांपासून जी संख्या मिळाली आपल्याला 4 अंकी संख्या मिळाली, ती म्हणजे 2060. तर अशा पद्धतीने आपण 4 अंकी वरील जे काही अंक आहेत तर याचा वापर करून 4 अंकी संख्या सुद्धा तयार करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला तयार करायची 5 अंकी संख्या. तर 5 अंकी संख्या तयार करताना मग आपल्याला आता किती अंक घ्यावे लागतील? वरील 5 घ्यावे लागतील. कुठलेही 5 अंक घेतले तरच मग आपल्याला 5 अंकी संख्या मिळेल. तर बघा पहिलं उदाहरण बघा. त्याच्यामध्ये मी अगोदर 3 घेतला, त्याच्यानंतर 5 घेतला, त्याच्यानंतर 7 घेतला, नंतर 9 घेतला, नंतर 0 घेतला. तर या ठिकाणी मग त्याच्यापासून जी संख्या तयार झालेली आहे तर 3, 5, 7, 9, 0. तर ही किती अंक आहे? 1, 2, 3, 4, 5 अंक घेतले म्हणून मग या ठिकाणी 5 अंकी संख्या तयार झालेली आहे 35790. त्याच पद्धतीने या ठिकाणी मग पुढच्या संख्या या ठिकाणी आपण तयार केलेल्या आहेत. तर बघा 7 घेतलेला आहे, नंतर 7 घेतला, 1 घेतला, 6 घेतला, नंतर 1 घेतला आणि 5. तर त्याच्यापासून आपल्याला हे जे काही 5 अंक घेतले तर 5 अंकांपासून या ठिकाणी 71615 अशी 5 अंकी संख्या तयार झालेली. त्याच पद्धतीने पुढची जी संख्या आहे तर 2, 3, 7 2 वेळा 0 घेतले, त्याच्यापासून 23700 ही संख्या मिळालेली आहे. त्याच्यानंतर 8, 5, 7, 1, 3 हे 5 अंक घेतले आणि त्या 5 अंकांपासून 85713 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यानंतर 1 घेतला, 5, 2, 0, 8 आणि अशा पद्धतीने ही 5 अंकी संख्या तयार झालेली आहे 15208. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वरील तक्त्यामध्ये
जे काही आहे तर जे काही अंक होते तर या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी अशा जे काही संख्या आहेत तर या तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा तक्ता बघा. तर आपण मागच्या प्रकरणात सुद्धा देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय जे काही संख्या चिन्हे तर यांचा अभ्यास केला होता. तर तोच तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा त्याच्यामध्ये बघा देवनागरी संख्या चिन्ह. तर देवनागरी म्हणजे काय बघितलं होतं आपण, मराठीचे अंक लिहिलेले असतात त्याला आपण काय म्हणतो देवनागरी. आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, जे इंग्लिश मध्ये अंक लिहिलेले असतात ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असतात. आणि त्याचंच वाचन या ठिकाणी केलेलं आहे, संख्येचे अक्षरी वाचन केलेले, ते या ठिकाणी जी संख्या दिलेली त्याचं वाचन केलेले. तर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा प्रकारचा तक्ता दिलेला आहे. तर मी जे लाल अक्षराने जे लिहिलेले तर ते तुमच्या पुस्तकामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. आणि हे लाल अक्षरातलं जे पेनाने लिहिलेले ते रिकाम्या जागेचा भाग आहे. त्या रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहे. तर पहिलं जे उदाहरण आहे त्यांनी सोडून दाखवलेलं आहे. तर बघा 2359 ही देवनागरी संख्या दिलेली होती, म्हणजे ती मराठीत दिलेली आहे. नंतर तिचंच लेखन या ठिकाणी कशात केलेले, इंग्लिश मध्ये केले, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात केलेले. तीच संख्या या ठिकाणी 2359 ही आपण इंग्लिश मध्ये लिहिलेली. त्याच्यानंतर त्याचं वाचन आपण अक्षरात केलं की 2359 हे अक्षरी लेखन या ठिकाणी केलेले. पुढचं दुसरं उदाहरण बघा. या ठिकाणी काय दिलेले 32,756 हे मराठीत दिलेले, देवनागरीमध्ये दिलेले, आपल्या मराठीत अंक दिलेले. आणि या दोघी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. मग या रिकाम्या जागा दिली तर आपल्याला काय करावं लागेल की 32,756 हे कशात लिहावं लागेल, आता हे अंक इंग्लिश मध्ये लिहावं लागतील. आणि मग ही जी काही संख्या आहे 32,756 ही संख्या आपण या ठिकाणी इंग्लिश मध्ये लिहिली आणि त्याचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे. मग 32,756 अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ते अक्षरात लिहिलेले आहे. त्यांनी तिसरं उदाहरणात काय केलेले आहे की आंतरराष्ट्रीय संख्या दिलेली आहे 67,859 ही आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलेली आहे. रिकाम्या जागी काय दिलेले आहे की देवनागरी संख्या लिहिण्यासाठी आणि इकडे अक्षरात लिहिण्यासाठी. मग ही संख्या आपण आता कशात लिहावं लागेल, या ठिकाणी मराठीत लिहावी लागेल. तर 67,859 आपण या ठिकाणी मराठीत लिहिली. त्याच्यानंतर त्याचं जे काही अक्षरी वाचन आहे तर त्या ठिकाणी केलेलं आहे 67,859 या पद्धतीने आपण ते लेखन केलेले आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा. 1034 ही मराठीत दिलेली आपल्याला संख्या. त्याच्यानंतर आपल्याला मग रिकाम्या जागेत काय लिहायचंय, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश मध्ये इथं लिहावं लागेल ती संख्या आणि अक्षरात लिहावं लागेल. मग त्याच्यामध्ये बघा आपण 1034 ही मराठीत लिहिली, मग ती इंग्लिश मध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिली. त्याच्यानंतर ते अक्षरात आपण या ठिकाणी लिहिली 1034 या पद्धतीने तिचं वाचन केलेलं आहे. त्याच्यानंतर खालचं जो पाचवं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरात संख्या दिलेली आणि ती मात्र आपल्याला या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश दोघंही पद्धतीने लिहावी लागेल. तर त्याच्यामध्ये 27,855 तर ही जी काही संख्या आहे तर मग ही आपल्याला या ठिकाणी अगोदर आपण मराठीत लिहिली 27,855. त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये लिहिली 27,855. या रिकाम्या जागेमध्ये आपण ती पूर्ण केलेली आहे. आणि अशा पद्धतीने हा जो काही तक्ता दिलेला आहे देवनागरी, आंतरराष्ट्रीय आणि अक्षरी लेखन संख्येचे तर तो पूर्ण केलेला आहे. तर तिसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला 4, 5, 0, 3, 7 हे अंक एकदाच वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. तर बघा, तर हे जे काही 5 अंक दिलेले आहेत आपल्याला, तर या 5 अंकांचा या ठिकाणी वापर करताना हे जे 5 अंक आहे तर हे 5 अंकांचा वापर करून एकदाच वापरायचे आपल्याला. आणि 5 अंकांपासून आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची आहे, 5 अंकी. आणि 5 अंकी संख्या तयार करताना सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करायची. मग अगोदर आपण बघू सर्वात मोठी संख्या. तर सर्वात मोठी संख्या तयार करताना अगोदर सर्वात मोठा जो अंक असेल तो घ्यायचा. मग या संख्येमध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे, 7, म्हणून मग मी इथं 7 लिहिला. त्याच्यानंतर सर्वात मोठा लिहिल्यानंतर सर्वात त्याच्यापेक्षा लहान अंक लिहायचा. 7पेक्षा लहान अंक कोणता आहे, 5. त्याच्यानंतर 5 लिहिला. त्याच्यानंतर 5पेक्षा लहान कोणता आहे, 4, म्हणून मग इथं मी 4 लिहिला. नंतर 4पेक्षा लहान कोणता आहे,
3 म्हणून 3 लिहिला. आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा 3पेक्षा लहान कोणता आहे? 0 म्हणून मी या ठिकाणी 0 लिहिला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही संख्या आहे, या ठिकाणी सर्वात मोठी जी काही संख्या आहे तर ही या ठिकाणी 75,430 या 5 अंकांपासून आपण सर्वात मोठी जी काही संख्या तयार केलेली आहे 75,430 ही सर्वात मोठी संख्या तयार केलेली आहे. तर याच अंकांचा वापर करून आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची. तर बघा, सर्वात लहान संख्या तयार करत असताना अगोदर सर्वात लहान अंक घ्यायचे. जसं आपण मोठी संख्या तयार करताना मोठी घेतली, त्याच्यापेक्षा आपण छोटी असेल त्या पद्धतीने केली. परंतु लहान संख्या तयार करत असताना सर्वात लहान अंक या ठिकाणी घ्यायचा असतो. मग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता बघा, तर सर्वात लहान जो काही अंक आहे तर या ठिकाणी 0. परंतु जर 0 जर अगोदर घेतला आपण तर 0ला काही किंमत नसते. मग जर तो सुरुवातीलाच घेतला तर मग ती 4च अंकी संख्या तयार होईल. मग ज्यावेळेस असा 0 असेल आणि लहान संख्या तयार करायची असेल तर 0 अगोदर न घेता त्याला दुसऱ्या स्थानावर आपण घेतलं पाहिजे. तर त्याच्या 0पेक्षा मग आता थोडीशी मोठी संख्या कोणती आहे? 3. तर ती 3 घेतली. मग 3 घेतली लहान संख्या. त्याच्यानंतर मग 3 घेतल्यानंतर 3नंतर मग 0 लिहायचं. तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या स्थानावर घ्यायचं, त्या पद्धतीने मी 0 दुसऱ्या स्थानाला घेतला. नंतर मग 3पेक्षा मोठी संख्या आता कोणती आहे? 4. मग 4 लिहिली. 4पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 5. मग 5 लिहिली. त्याच्यानंतर 5पेक्षा मोठी संख्याने अंक या ठिकाणी 7 आहे तर म्हणून 7 लिहिला. तर अशा पद्धतीने हे वरचे जे काही अंक आहे तर या अंकांचा वापर करून या ठिकाणी 3, 0, 4, 5, 7 हे अंक लिहिले. आणि या अंकांपासून आपल्याला जी काही संख्या तयार झालेली आहे ती म्हणजे 30,457 ही जी काही संख्या आहे तर ही या ठिकाणी तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संख्या ज्ञान या प्रकरणातील जे काही उदाहरण संग्रह 2 आहे तर हे उदाहरण संग्रह आपण या ठिकाणी सोडून घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये हा उदाहरण संग्रह सोडवायचा आहे.